अमरावतीमध्ये खासगी बस नाल्यात पलटी झाल्यामुळे अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। यावरून खासगी वाहतुकीकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलं आहे। गेल्या 3 महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने शहरात अवैध खासगी वाहतुकीला चांगला जोर आला आहे। अधिकाधिक प्रवासी मिळावेत याकरिता खासगी वाहतूकदार नियमबाह्य प्रवाशांची वाहतूक करतात। यामुळे पर्यायाने बस अपघात वाढतात। अमरावतीवरून मोर्शी, वरुड, पांढुर्णा मार्गे बैतूल, छिंदवाडाकडे जाणारी बस शुक्रवारी सकाळी अमरावती येथून 40 प्रवासी घेऊन निघाली होती। प्रवास सुरू झाल्यानंतर चालकाने ही बस सुसाट चालवीत मोर्शी मार्गे निघाली। मात्र शहरापासून काही अंतर दूर गेल्यावरच चालकाचा बसवरील ताबा सुटला व बस सरळ अर्जुननगर परिसराजवळ असलेल्या नाल्यात जाऊन कोसळली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसमध्ये प्रवास करीत असलेल्या नागरिकांना मुकामार बसला, तर काही किरकोळ जखमी झाले आहेत। घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले व जखमी प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने शहरात सध्या अवैध प्रवासी वाहतुकीला मोठ्या प्रमाणात जोर आला आहे। मिळेल तेवढे प्रवासी घेऊन खासगी वाहने बस स्थानकासमोरून वाहतूक करतात, मात्र अशा वाहनांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही, हे विशेष। अनिकेत ठाकरेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।